लवकर येईल. संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर, तहसीलदार कार्यालयावर आम्ही या ठिकाणी मोर्चा आणलाय, आंदोलन करतोय। मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशा पोकळ घोषणा या सरकारनं केल्या, या युती सरकारनं केल्या, या एनडीए सरकारनं केल्या। 1 वर्षापासून शेतकऱ्यांना 1 रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही। आजच्या या पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात हाल झाले। त्यांची गुरंढोरं, घरं, पशुधन हे सगळं वाहून गेले, तरीही सरकारला शेतकऱ्यांना मदत करावी असं वाटत नाही। या सरकारला लाज नाही। शेतकऱ्यांच्या जीवावर जो पोशिंदा आपलं पोट भरतोय हे होऊन सुद्धा सरकार जागं होत नाही, कुंभकर्णासारखं झोपलंय। या सरकारला जाग यावी, त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, हेक्टरी 50,000 हमीभाव द्यावा, त्यांच्या पिकांना हमीभाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय, त्याचा त्वरित पंचनामा करून तो होतच राहील, पण आधी मदत जाहीर करा, शेतकऱ्यांना उभं करा, त्यांची घरं उभं करा, शेती उभी करा आणि त्याला जगण्यासाठी आणि शेती परत पिकवण्यासाठी त्याला न्याय द्या। या प्रमुख मागणीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहोत। मुळामध्ये पंजाब सरकारने ज्या पद्धतीने, कर्नाटक सरकारने 50,000 रुपये तात्काळ हेक्टरी मदत दिली होती, त्याच धर्तीवरती वास्तविक पाहता महाराष्ट्र सरकारने हे केलं पाहिजे होतं। पण परवाच्या दिवशी ज्यावेळेस अमित शाह हे महाराष्ट्रात आले होते, त्यांनी सांगितले आम्हाला तुम्ही प्रस्ताव द्या, म्हणजे सरकारला शेतकऱ्यांविषयी किती गांभीर्य आहे हे त्यावरून कळतं की त्यांनी अजून प्रस्तावही पाठवला नव्हता। आजही केवळ फक्त घोषणा केलेली आहे, जे घोषणा केलेली आहे ती त्यांनी डायरेक्ट खात्यात जमा केली पाहिजे। हेक्टरी उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 50,000 रुपये हे तात्काळ जमा केले पाहिजेत। गोठ्यासाठी 3,000 रुपयाचा गोठा तयार होतो का? अनेक जनावरं गेलेली आहेत, एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे 3 जनावरं दिलेली आहेत, लोकांच्या हजारो जनावरं गेलीत त्या भागातनं। ही एवढी तात्काळ त्यांनी मदत केली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं पंजाब असेल, कर्नाटक सरकार असेल, त्यांनी तात्काळ 50,000ची मदत जाहीर केलेली आहे ती द्यावी। केवळ लाडक्या बहिणींना सुखी करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी करतात, त्यांनी आता शेतकऱ्यांचंही दायित्व घ्यावं आणि तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी ही मदत त्यांनी दिली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे।